घ्या आस्वाद रसाळ आंब्याचा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्या अस्सल दादरच्या आस्वाद हॉटेलमध्ये। कैरी वापरून बनवलेली आंबा डाळ, कैरी पनस सगळ्यांचा फेवरेट उत्तम उन्हाळ्यात, आणि आंबा कढी ही तर मी पहिल्यांदाच खाल्ली। आमरस तर अपेक्षित आहेच, पण आपल्या स्पेशल चैत्र थाळीमध्ये आहे फणसाची भाजी आणि काजूची उसळ पण। थालीपीठ तर एकदम एक नंबर अस्सल अस्सल महाराष्ट्र। इकडे सर्वच पदार्थ आवडतात। मी कोल्हापूरच्या चवीला पण विसरले। हे आमचं सगळ्यात फेवरेट आणि परमनंट हॉटेल। चला तर मग या आलिशान मराठमोळा रेस्टॉरंट मध्ये जाऊया आणि अजून 2 आठवडे मिळणार आहे ही चैत्र स्पेशल थाळी। त्याच्यामध्ये काय काय आहे किचन मध्ये पण बघूया, प्रिपरेशन्स कशी आहेत, आणि आंब्यापासून बनणारे सगळे पदार्थ फुल सीझन असणार आहेत। सो लेट्स एक्सप्लोर। सुप्रभात मंडळी, हे बघा आता माझे केस कलर केलेले आहेत। आय नो माझे नेहमी काळे केस असायचे, पण मी नोटीस केलंय की सन डॅमेज, केमिकल्स, ट्रीटमेंट्स आणि पोल्युशन, फास्ट लाईफमध्ये मुळे आपण फक्त मूव्ह ऑन करतो आणि कधी स्वतःच्या केसांकडे लक्ष देत नाही। सो आता नरिशिंगची खूप गरज आहे, आणि त्याच्यासाठी पूर्वीच्या काळी असायचं ना, जसं जास्वंदाचं तेल घरी बनवायचे, कारण काय घराच्या बाहेरच एवढी मोठी मोठी जास्वंदाची फुलं आपल्याला दिसायची। आता ते पॉसिबल नाही, आपल्याला ही फुलं मिळत पण नाही आणि ते बनवायला वेळ पण नाहीये। सो मामाअर्थनी बनवलेलं आहे हे तेल, ज्याच्यामध्ये आहे कढीपत्ता आणि जास्वंद, ऑफकोर्स येतं ॲप्लिकेटर बरोबर। सो हे मी आता अप्लाय करणार आहे ड्रायनेस घालवण्यासाठी। मामाअर्थचं हिबिस्कस डॅमेज रिपेअर हेअर ऑइल फक्त केसांचं ड्रायनेस आणि स्प्लिट एंड्सवर काम न करता रूट्स आणि स्कॅल्पला स्ट्रेंथ देतं। आणि आता मी केस धुणार आहे ह्याच रेंज मधल्या शॅम्पूने। बेस्ट रिझल्टसाठी ह्या तेलाचं आणि शॅम्पूचं कॉम्बिनेशन वापरा। ॲक्च्युली सॉफ्टनेस आणि फील होतंय की डॅमेज जरासा कंट्रोल होणार आहे प्रत्येक वेळेस वापरल्यानंतर, आणि हे सगळे ऑल नॅचरल असतात मामाचे प्रोडक्ट्स, त्याच्यामुळे ते झाडं पण लावतात। म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तुमच्या नावाने ते एक झाड लावतात, आणि 2025 सालापर्यंत त्यांना 1 मिलियन अशी झाडं लावायची आहेत। एवढी जास्वंदाची फुलं पाहिजे असतील तर तेवढं करावंच लागेल। आणि तुम्ही हे प्रोडक्ट शॉप करू शकतात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट आणि त्यांच्या ॲपवरती, जे आहे अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही अवेलेबल। तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट आणि नायकावरती पण हे मिळणार आहेत, आणि तिथे नाही तर तुम्ही ऑफलाईन स्टोर्समध्ये पण आता जाऊन हे विकत घेऊ शकता। सो चला आता केस मस्त सेट करूया आणि आपल्या खाद्यभ्रमंतीला निघूया। आणि आता सिल्की माझे असे केस घेऊन मी आलेली आहे आपल्या फेमस शिवसेना भवनच्या इथल्या आपल्या लाडक्या आस्वादमध्ये, कारण की आपल्या चॅनलवरती अजून झालेली नाहीये आमरस थाळी। तर पहिली आमरस थाळी खाणार आहोत आपण आस्वादमध्ये। ॲज युजल गर्दी बघा, आणि ना थोड्याच दिवसात आपण इथे पण जायचं आहे कोहिनूर प्लाझामधल्या कोस्ट अँड ब्लूम म्हणून ही जागा आहे, जी चैतन्य हॉटेलचे जे ओनर्स आहेत वाळके यांनी इथे काढलंय। सो तिथे पण जाऊया, आणि सध्या लेट्स जस्ट गो। स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा पाळत मिठाईगृह तुम्हाला मेन रोडवरती एंट्रन्सच्या शेजारीच दिसणार आहे दादर आस्वाद हॉटेलच्या, आणि हे आहे वेटिंग। आत टेबल मिळवण्यासाठी इथे 2 मजले आहेत, आणि खालच्या मजल्यावरती इंटिरियर्स असले गोड आहेत। म्हणजे हे आहे नुकतंच रेनोव्हेटेड काही वर्षांपूर्वीचं आस्वाद, आणि आता इथे जे बसलेत जेवायला त्यांच्याशी थोडेसे गप्पा मारूया। मला सर इकडचे सर्वच पदार्थ आवडतात, म्हणून आम्ही इथे येतोच। कधी माहीमला आलो तर आम्ही ह्या हॉटेलला येतो। मला खूप आवडतं। मी औरंगाबादहून आले, आस्वादमध्ये जेवण्यासाठी आले। काय छान थालीपीठ तर एकदम एक नंबर थालीपीठ आहे, आणि आता पिठलं भाकरी मागवते। अस्सल अस्सल महाराष्ट्रीयन आहे, खूपच छान। आणि तिथले सगळे माणसं इतके प्रेमळ आहे की काय आणू। कोल्हापूरहून आलेले, दी बेस्ट टेस्ट इथली। म्हणजे मी कोल्हापूरच्या चवीला पण विसरले। अस्सल मराठमोळी म्हणतात ते असं कांदिवलीला राहते, पण खाण्यासाठी खास आम्ही इथे येतो। फेवरेट आणि परमनंट हॉटेल आहे। खूप वर्षापासून इथे येतो। जेव्हा पण दादरमध्ये जातो तर पहिल्यांदा आस्वादचा आस्वाद घेऊन पुढे जातो। वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी लिफ्टचं पण प्रोव्हिजन आहे, त्याच्यामुळे आता आपण चाललोय वरच्या मजल्यावरती, जिथे पण इंटिरियर्स एकदम मराठमोळे आहेत, आणि रंगांचा वापर पण तुम्हाला अगदी तो फील येतो, माहितीये का, एकदम फुल ऑन शाही मराठमोळा फील। तर हा आहे आता आजचा आपला स्पेशल मेन्यू, जो आहे कैरी पन्ह, चैत्र थाळी, आमरस आणि आंबा डाळ। तर ॲज युजल आता आपण चाललोय स्वयंपाकगृहात, कारण तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असते की आस्वादच्या किचनमध्ये नेमकं काय काय बनतंय, कसं तळलं जातंय। मस्त चालू आहे ना, पुऱ्यांचा डिमांड वाढलाय का? हा, चैत्र थाळीमध्ये पुऱ्यांचा डिमांड एकदम जोरदार। तर आस्वाद हॉटेलमध्ये वर्षभर तुम्हाला सगळ्या आपल्या खाद्य संस्कृतीतल्या मराठमोळ्या डिशेस मिळणार आहेत। म्हणजे मग ती थाळी असू दे, पुरी भाजी असू देत, किंवा इतर स्नॅक आयटम। पण जेव्हाही कुठल्या गोष्टीचा सीझन असतो तेव्हा त्या सीझनल फळापासनं किंवा भाजीपासनं बनवलेले सगळे स्पेशल आयटम तुम्हाला आपल्या खाद्य संस्कृतीप्रमाणे इथे मिळणार आहेत। जशी ही चैत्र थाळी जी आज आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये, ती मिळणार आहे तुम्हाला साधारण 12 मे ह्या तारखेपर्यंत, आणि आंब्यापासून बनणार
मिळणारे सगळे आयटम जोपर्यंत आंब्याचा सीझन चालू आहे तोपर्यंत. आणि आता इथे पावभाजीचा काउंटर पण दिसतोय आपल्याला आणि हा आहे फ्राईंग काउंटर. बाय द वे इथली सर्वात फेमस डिश आहे मिनी बटाटे वडे आणि बटाटे वडे आणि इथलं पेटंट आहे ते म्हणजे कोथिंबीर वडी. फणसाची भाजी आपल्याला फक्त आता मिळणार आहे. बघा कसली फ्रेश बनून आली आहे. म्हणजे हे जे 2 भांडी मला देखा जाता इथे किचनमध्ये संपली आहेत. या फरसाण कारण आपली असते इथे एकदम फेमस अवॉर्ड विनिंग मिसळ. ही बटाट्याची भाजी तर तुम्हाला सांगायलाच नको. आणि ही आहे आपली तयार चैत्र थाळी. याच्यामध्ये आपलं अजून ही 12 दिवस आपल्याकडे चालणार आहे. अजून म्हणजे मेच्या 12 तारखेपर्यंत आपण या थाळीला चालू ठेवणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पुरी मिळते, आमरस, आंबा डाळ, बटाट्याची भाजी, फणसाची भाजी, फणस म्हणजे फणस आपला, त्याची फणसाची भाजी आहे, परत काजूची उसळ आहे, परत कैरीची कढी आहे, मसाला राईस, कुरडई आणि याच्यामध्ये अजून एक हा नॉर्मली आपलं लोणचं आहे जे कच्च्या कैरीपासून आपण जे बनवतो, कोबीची पचडी बोलतो याला आपण, ती पचडी त्याच्यामध्ये. ॲक्च्युली ते डायजेशनसाठी खूप चांगलं असतं म्हणून आपण पानभाजी सुद्धा देतो त्याच्यामध्ये. हे पानभाजी आणि ह्या थालीमध्ये तुम्ही 2 राईस घेऊ शकता. एक म्हणजे आपला तो वरण भात प्लेनवाला राईस हां आणि मसाला राईस. याच्यामध्ये तुम्हाला 2 याच्यामध्ये चॉईस असतं की तुम्हाला काय घ्यायचं आहे. बस या. आंबा येऊ का फणस येऊ पण आपली कोथिंबीर वडी सर्वात फेवरेट ना. आस्वाद म्हणले की कोथिंबीर वडी पाहिजेच पाहिजे. ओके चला आता माझ्याकडनं आवरत नाहीये. आमरस आपल्याला आता टेस्ट करायचा आहे. सो जाऊया आता बाहेर आपल्या टेबलवरती. चैत्र महिन्यात हळदी कुंकवाचे खूप कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये सर्वात वापरलेल्या 2 डिश असतात ते म्हणजे हे कैरी पन्ह आणि आंबा डाळ. सो कैरी डाळ आपण असं म्हणू शकतो. याला आंबा डाळ म्हणतात पण याच्यामध्ये वापरलेली आहे कैरी. सो आता आपण ती टेस्ट करूया. मला वाटली डाळ इज वन ऑफ माय फेवरेट खिरा पण बट हिची टेस्ट करूया. खूप सुंदर. इट्स अ नाईस पेस्ट आणि त्याच्यावरती मिरचीची फोडणी आहे. तब्येतीसाठी चांगलं असतं. सीझनल गोष्टी, सीझनल फळ जे असतं, भाज्या असतात ते खाणं. तर सीझनल आता ह्या सगळ्या गोष्टी आसरमध्ये येऊन खरंच खाण्यासारख्या आहेत. थाळीत पण येणार आहे ना. थाळीत पण येणार आहे बट मस्ट ट्राय. आणि कैरी पाण्याच्या वरती ना केशर टाकलं आहे आणि बर्फ आहे. हा एकदम पातळ आहे. जास्ती पाणी वापरलं म्हणजे त्याच्यामुळे ते हेवी होणार नाही. आणि वरती एकदम केशरचा अरोमा असं इट्स व्हेरी रॉयल. आमरस पुरीमध्ये येणार आहेत 4 पुऱ्या आणि जे आपण बघितला किती लॉटमध्ये तळल्या जात आहेत. सो ते आणि आमरस. ओ माय गॉड. आमरसात म्हणजे एवढे असे चक्क आपण आमरस म्हणजे कसा असतो आंबा असा पिळून बनवलेला रस काढलेला असतो तो आमरस असतो. खूप लोक त्याला मिक्सीमध्ये वगैरे म्हणजे टाकून त्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करून त्याच्यामध्ये वेलची वगैरे ॲड करून ना त्याचा मिल्कशेकसारखं काहीतरी बनवतात. तो ॲक्च्युली आमरस नसतो. रस काढला म्हणजे हा असा असतो ज्याच्यामध्ये असं आपल्याला छान आंब्याचे तुकडे दिसतात. आणि ते आता मी घेते पुरी बरोबर. नो साखर, नो वेलची, नुसता रस. हायजीन आणि जे जिन्नस ते वापरतात इट्स ऑलवेज वेरी. चक्क आंबा असं आहे ना की ज्या ठिकाणी येतो त्याची क्लासिक गोष्ट आपण ट्राय केलीच पाहिजे. म्हणून आता हे गरमागरम असे मिनी वडा झालेले आहेत आपले बटाटे वडे. सो हा बटाट वडा बघा किती स्पॉन्जी आहे. हे बघा वाफा बघा वड्यातल्या किती लसणाची आणि हिरवी असं गरम आहे ॲज युजल टेस्टी. मी इथे ना इनफॅक्ट म्हणजे स्टोरमध्ये पण बघितलं बटाटे खूप. आय एम शुअर इथे बटाटा भाजी म्हणजे सुकी भाजी पुरी असते ना आणि बटाटा वडा जाम फेमस. इवन मामा खाण्याचा बटाटा वडा होता प्रचंड आवडतो. याच्या अशा लेजंडरी जागा आहेत ना त्यांचे जे टिपिकल मराठमोळे आयटम आहेत ना दे आर रिअली व्हेरी आणि आता वेळ झाली आपल्या चैत्र महिन्याच्या स्पेशल थाळीची ज्याच्यामध्ये आहे काजूची उसळ, फणसाची भाजी, कोबीची पचडी, इन्स्टंट कैरीचं लोणचं, ओव्याच्या पानाच्या भज्या, काजू उसळ, त्याचबरोबर आंबा कढी, आंबा डाळ, कैरी पन्ह, मसाले भात, पुऱ्या आणि बरंच काही. लेट्स टेस्ट. चैत्र थाळी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे बरेच दिवस आहेत, ऑलमोस्ट 2 आठवडे आहेत हे ट्राय करण्यासाठी. आणि आंब्याचे जे काय पदार्थ आहेत म्हणजे जसं आमरस किंवा कैरी पन्ह ह्या सगळ्या गोष्टी किंवा आंबा डाळ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत आंबे आहेत अवेलेबल तोपर्यंत मिळणार आहेत. तर सर्वात पहिले आपण आता काजूची उसळ ही टेस्ट करूया. त्याच्यामध्ये आहेत खूप सारे काजू आणि वाटप नारळाचं टँगी अँड नाईस.
ॲक्च्युली काजूची उसळ आणि पुरी कॉम्बिनेशन खूप कोरमा, व्हेज कोरमा आणि पुरी कॉम्बिनेशन सारखं लागतं. सो इट्स रिअली उत्तम. आहे फणसाची भाजी ज्याच्यामध्ये आहे मटार. टेस्टी. मला ॲक्च्युली लहानपणी असं वाटायचं फणसाची भाजी किती गोड लागेल. असं नसतं, तर कच्चा फणस असतो ना, सीझनचे जे का असतं ते खायचं. आणि या थाळीमध्ये इतकं छान डिझाईन केलं आहे ना सगळं. अरे ओव्याच्या पानाची भजी छान, डिफरंट. बटाट्याची सुकी भाजी. सो ही पुरी भाजीबरोबर पण येते. आणि इथे खूप असे रेग्युलर्स आहेत जे फक्त पुरी भाजी खायला येतात. सिम्पल. आंबाडाळचं आपण टेस्ट केली, आमरस पुरी पण टेस्ट केली. आता ही पचडी टेस्ट करूया. पचडी हा प्रकार मला खूप आवडतो आणि मी खूप दिवसांनंतर खाते. मला कळत नाही आपण घरी का नाही बनवत पचडी. ती पण छान आहे, कमी क्वांटिटीमध्ये. कोशिंबिरीसारखी, अ बेटर व्हेरिएशन दॅन कोशिंबीर. कोशिंबीर जरा बोर होते. कैरीचं लोणचं, इन्स्टंट लोणचं. कैरीचं लोणचं इज मस्ट ट्राय. खरंच मजेदार आहे का मग. तुमचा मसाले भात तर मी इथे नेहमीच घेते. आणि हा स्पेशल आयटम ते हे आहे आंबा कढी. आणि त्याच्यामध्ये आहेत कैरीचे तुकडे आणि जशी कढी असते तसंच आहे हे. इट्स सो डिफरंट. आणि ह्या साध्या भाताबरोबर ही छान लागेल ना आंबा कढी. सो ह्याच्यामध्ये ऑप्शन मिळतं आपल्याला, मसाले भात का साधा भात. तो साधा भात जर घेतला म्हणजे याच्यावर आंबा कढी उत्तम लागेल. तर खरंच फॅमिलीबरोबर तुम्ही या यार इथे जेवायला. खूप वेगळा एक्सपिरियन्स होईल आणि खरंच तुम्हाला खूप मजा वाटेल. म्हणजे महाराष्ट्रीयन हे जे असे पदार्थ असतात हे सिम्पलच असतात. म्हणजे जेव्हा एकत्र असे एका ताटात येतात ना तेव्हा त्याची एक एक घासात यातली मजा वाटते. सो डू दॅट. नक्की ट्राय करा. कुछ मीठा हो जाय मध्ये आहेत आपले आयकॉनिक 2 आईस्क्रीम्स. इथले म्हणजे आहे पुरणपोळी आईस्क्रीम आणि नारळी भात आईस्क्रीम. सो पुरणपोळी आईस्क्रीम मी पहिल्यांदा टेस्ट केलं तेव्हा मला असं वाटलं की ॲज युजल म्हणजे असं काहीतरी फ्लेवर वगैरे सिरप वगैरे तयार केला असेल आणि त्याच्यावरती ते टाकलं आहे. बट नो, ते वरचं सिरप जरा असतं डाळीपासून बनवलेलं, पण त्याच्या आत तुम्हाला पुरणाचे तुकडे दिसणार आहेत. सो बकायदा ते क्रीम, दूध आणि क्रश केलेली सगळी पुरणपोळी फ्रीज करतात. अँड दॅट इज द नॅचरल आईस्क्रीम जे आपण खातो. मस्ट ट्राय. आय नो दिस विल लुक रिअली बॅड, पण पोळी आहे, पोळीचा तुकडा. बट नारळी भाताचं सुद्धा तुम्हाला टेक्स्चर दिसेल. त्याच्यावरती काळे काळे छोटीशी अशी पावडर दिसते, ते आहे जायफळ आणि त्याच्यामध्ये आहे नारळ. हे पण नारळ, ड्रायफ्रूट सगळं. नारळी भात बकायदा त्या क्रीम दुधाबरोबर सगळा मिक्स करून त्याचा आईस्क्रीम बनवलेला आहे, फ्रीज केलेला आहे. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. लक्षात ठेवा की ही थाळी अजून 15 दिवसच मिळणार आहे. तर आवडली असेल तर त्वरित या. आणि बाकी लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.